नमस्कार श्रोते हो, तुमचं स्वागत आहे माझा चॅनल साई भक्तिसारमध्ये। मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय तिसरा अध्यायाचं नाव आहे कर्मयोग। या अध्यायातील श्लोक नंबर 22 पासून पुढील गीता मी मराठीमध्ये तुम्हाला सांगत आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट करा। कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा किंवा शॉर्टकटमध्ये हरे रामा हरे कृष्णा लिहा। तर आता ही गीता मी चालू करत आहे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचनं नानव्याप्तमवाप्तव्यं वर्तयवच कर्मणि। हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही, मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकताही नाही आणि तरीसुद्धा मी नियत कर्माचे आचरण करतो। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तात्पर्य वेदामध्ये पुरुषोत्तम श्री भगवान यांचे पुढील वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे। तमीश्वराणां परमं महेश्वरं तदेवतानां परमं च दैवतं पतिं पतीनां परमं परस्तादपीदं देवं भुवनेशमिंगं न तस्य कार्यकारणकरणं च विद्यते न तस्तम्यश्वाभ्यधिकश्व दृश्यते परास्य शक्तिर्विविधेव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबलक्रियाच। परमेश्वर हे इतर सर्व नियंत्रकांचे नियंत्रक आहेत आणि ते विविध ग्रहांच्या सर्व देवतापेक्षाही श्रेष्ठ आहेत। प्रत्येक जण त्यांच्या नियंत्रणाखाली आहे। केवळ भगवंतानीच सर्व जीवांना विशिष्ट शक्ती प्रदान केली आहे। जीव स्वतःहून श्रेष्ठ नाहीत, ते सर्व देव देवतांमध्ये पूजनीय आहेत आणि ते सर्व नियत्यांचे सर्वश्रेष्ठ नियंता आहे। म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकापेक्षा दिव्य आहेत आणि सर्वाद्वारा पूजनीय आहेत। त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि ते सर्व कारणांचे परम कारण आहेत। भगवंताच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवासारखे नाही। त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच फरक नाही, ते परिपूर्ण आहेत। त्यांची सर्व इंद्रिये दिव्य आहेत। त्यांच्या इंद्रियापैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते। म्हणून त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही। त्यांच्या शक्ती विविध प्रकारच्या आहेत आणि याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआप स्वाभाविक क्रमाप्रमाणे घडत जाते। भगवंतामध्ये प्रत्येक गोष्ट परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत आणि पूर्ण सत्यत्वाने वास करीत असल्यामुळे पुरुषोत्तम श्री भगवान यांना करण्यास कोणतेही कर्तव्य असत नाही। जो मनुष्य कर्मफल घेण्यास बाध्य आहे त्याच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असतेच, पण ज्याला तिन्ही लोकांमधूनही काही प्राप्त करावयाचे नसते त्याला निश्चितच कोणतेही कर्तव्य नसते। तरीसुद्धा क्षत्रियांचा नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये कार्यरत आहेत, कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात। भगवंत जरी शास्त्रांच्या सर्व नियमांच्या पूर्णपणे आतील असले तरी ते शास्त्रनियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करीत नाहीत। श्लोक नंबर 23 यदि हायं हाहं न वर्त्ययं जातु कर्मण्यत्येन्द्रित मम वत्मार्मनुयो वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वस्य। कारण जर मी नियत कर्माचे पालन काळजीपूर्वक केले तर हे पार्थ सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील। तात्पर्य, आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता सामाजिक शांततेचा जर समतोल राखायचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी
परंपरागत असे कौटुंबिक रीतिरिवाज आहेत. जरी असे नीतिनियम भगवान श्रीकृष्णासाठी नसून बद्ध जीवासाठी असले तरी ते धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले होते. म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले. अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले असते. श्रीमद भागवतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण गृहस्थाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्याचे पालन करीत होते. गृहस्थाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्याचे पालन करीत होते. श्लोक नंबर 24. उत्सीदेयुरिमे लोकान् कुर्या कर्मचेदहं शंकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामि मा प्रजा. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोक संख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईन आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्राच्या शांततेचा मी विनाशक होईन. तात्पर्य वर्णशंकर म्हणजे अनावश्यक लोकसंख्या होय, जी सामान्य समाजाची शांतता भंग करते. या सामाजिक शांततेचा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रप्रमाणित नीतिनियम आहेत, ज्यामुळे प्रजा आपोआप शांत आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगती करता संघटित होऊ शकते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात तेव्हा स्वाभाविकपणे ते अशा विधिविधानांचे पालन करतात, कारण त्यांना अशा महत्त्वाच्या कृत्याची गरज आणि प्रतिष्ठा राखावयाची असते. भगवंत हे सर्व जीवांचे पिता आहेत आणि जर सर्व जीवांची दिशाभूल झाली तर अप्रत्यक्षपणे त्यांची जबाबदारी भगवंताकडेच जाते. म्हणून जेव्हा अशा नियामक तत्वाविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतः भगवंत अवतरित होतात. तरीसुद्धा आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जरी आपल्याला भगवंताच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे तरी आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. अनुसरण आणि अनुकरण या कृती एकाच पातळीवरच्या नाही. ज्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाल्यावस्थेत गोवर्धन पर्वत उचलला त्याप्रमाणे आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. असे करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही. आपल्या भगवंताच्या उपदेशाचे पालन केले पाहिजे, पण केव्हाही आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. श्रीमद भागवत सांगते की नैतास्तमाचरे जातु मनसापि हनीश्वर विनश्यत्याचरण मोढ्याद्यथा रुद्रोब्दीजं विषम ईश्वरानान्वच्च सत्यं तथैवाचरितं क्वचित् तेषां यत्सोऽचयुक्तं बुद्धिमांस्तत् समाचरित. मनुष्याने भगवंत आणि त्याच्या प्रामाणिक सेवकाच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे. त्याचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारक असतात आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशाचे पालन जसे आहे तसे करील. तथापि मनुष्याने त्याच्या कृत्याचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नापासून सावधानता राखली पाहिजे. भगवान शिवांचे अनुकरण करण्यामध्ये व्यक्तीने विषयाचा समुद्र पिऊ नये. ईश्वर किंवा जे वास्तविकपणे चंद्र सूर्याच्या हालचालीवर नियंत्रण करतात त्यांचा विचार आपण श्रेष्ठ म्हणून नेहमी केला पाहिजे. असा शक्तिहीन मनुष्य महाशक्तिमान ईश्वरांचे अनुकरण करू शकणार नाही. भगवान शंकरांनी महासागरा इतके विष प्राशन केले, पण सामान्य मनुष्याने अशा विषाचा एक थेंब प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल. भगवान शिवाचे अनेक बंधू भक्त आहे जे गांजा आणि तत्सम मादक द्रव्याचे सेवन करीत असतात, पण भगवान शिवांच्या कृत्यांचे अनुकरण करीत असताना ते विसरतात की अशा अनुकरणामुळे ते मृत्यूच्या तोंडात
जात आहेत, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे काही बंधू भक्त आहेत जे भगवंताच्या रासलीला किंवा प्रेम नृत्य यांच्याद्वारे व्यक्तीचे अनुकरण करण्यास प्राधान्य देतात, परंतु ते लोक विसरतात की गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण असमर्थ आहोत. म्हणून मनुष्याने सामर्थ्यशाली व्यक्तीचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्या केवळ उपदेशांचे पालन करणे हेच उत्तम आहे. तसेच मनुष्याने योग्यतेशिवाय त्यांचे स्थान धारण करण्याचा प्रयत्न करू नये. आजकाल भगवंताची शक्ती नसणारे अनेक तथाकथित अवतार आढळून येतात. श्लोक नंबर 25. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विद्वांस्तथासक्त स्वीकीर्षु लोकसंग्रहम्. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. तात्पर्य: कृष्ण भावनाभाविक असलेली व्यक्ती व कृष्ण भावनाभावित नसलेली व्यक्ती यामध्ये त्यांच्या भिन्न इच्छानुसार भेद केला जातो. कृष्ण भावनाभावित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करीत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो, परंतु तो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो, तर अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी असे कर्म करीत असते. म्हणून कृष्ण भावनाभावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफल कृष्ण भावनेच्या हेतुप्रीत्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखवणे आवश्यक आहे. श्लोक नंबर 26. न बुद्धिभेदं न ज्ञानयेद्य ज्ञाना कर्म संकीनाम जोषयेत् सर्व कर्माणि विद्वान् युक्त समाचरणम्. नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये, म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. तात्पर्य: वैदेष्व सर्वेर हमेव वेद्य हाच सर्व वैदिक कर्मकांडाचा अंतिम उद्देश आहे. सर्व कर्मकांडे, सर्व प्रकारचे यज्ञ, भौतिक कार्याविषयीच्या सर्व मार्गदर्शनासही जे काही वेदामध्ये आहे त्याचा सर्वांचा उद्देश आहे जीवनाचे अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणे हा आहे. बद्ध जीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणीत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेदाध्ययन करतात, परंतु वैदिक कर्मकांडाद्वारे नियमित इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मामुळे मनुष्य क्रमश कृष्ण भावनेप्रत उन्नत होतो. म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये, तर सर्व कर्माचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे त्याने आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. कृष्ण भावनाभावित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्ती करता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल. जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणावयाचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंताच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडाचे पालन करण्याची आवश्यकता नाही, कारण विहित कर्माचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारा होऊ शकते. श्लोक नंबर 27. प्रकृते क्रियमाणानि गुण्येन कर्मणि सर्वस्य
अहंकार विमूढात्मा कर्तमिति मन्यते. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. तात्पर्य, एकाच पातळीवर कार्य करणारे एक कृष्ण भावना भावित मनुष्य आणि दुसरा भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य, असे दोघेही वरकरणी एका स्तरावर असल्यासारखे दिसतात, परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे. भौतिक भावनायुक्त मनुष्याच्या मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपण सर्व गोष्टीचे कर्ता आहोत. त्याला माहीत नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंताच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते. तसे शेवटी तो श्रीकृष्णांच्या नियंत्रणाखाली कार्य करीत असतो, याचे देखील ज्ञान नसते. मिथ्या अहंकाराने युक्त झालेला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे. त्याला माहीत नसते की हे स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंताच्या आज्ञेनुसार कार्य कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णांच्या सेवेसाठी संलग्न करणे अत्यावश्यक आहे. अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश किंवा इंद्रियाचे स्वामी म्हणून जाणले जातात. आपल्या इंद्रिय तृप्तीकरता अशा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियाचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो अज्ञानी मनुष्य वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणारे आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होते. आज श्लोक नंबर 28. तत्त्ववित्तु महाभावो गुणकर्म विभाग्ययो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. भगवान श्रीकृष्ण महाभाव बोलतात अर्जुनाला. का समजतात बघा, हे महाभाव अर्जुन, ज्याला परम सत्याने ज्ञान आहे तो इंद्रियामध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये ब्रह्मांड होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. परम सत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणारे आपल्या विचित्र अवस्थेला जाणतो. तो जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असूनही आपण स्वरूपात सच्चिदानंद भगवंताचे अंश आहोत आणि कोणत्या तरी कारणास्तव आपण सर्व जीवनांच्या भौतिक संकल्पनेमध्ये गुरफटलो गेलो आहोत. त्याच्या विशुद्ध स्वरूपात त्याला आपली सर्व कर्मे पुरुषोत्तम श्री भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करावायचे असतात. म्हणून तो स्वतःला कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संलग्न करतो आणि अनुषंगिक व अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियांच्या कर्मापासून तो स्वाभाविकपणेच अनासक्त होतो. तो जाणतो की आपले भौतिक बद्ध जीवन हे भगवंताच्या परम नियंत्रणाखाली आहे, म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रक्रियामुळे विचलित होत नाही. सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया व या आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झाले आहेत असे तो मानतो. श्रीमद भागवताप्रमाणे जो परमसत्य ब्रह्म परमात्मा पुरुषोत्तम आणि श्री भगवान या 3 विविध स्वरूपांना जाणतो त्याला तत्ववित असे म्हटले जाते कारण त्याला परमसत्याशी संबंधित आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान असते. श्लोक नंबर 29. प्रकृतेर्गुणा समुढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्सन विद्धो मंदांत कृत्सन्यविन्न विचालयेत. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि असक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्याकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानी जणांनी त्यांना विचलित करू नये. तात्पर्य, अज्ञानी व्यक्ती स्थूल भौतिक भावनेशी आपले मिथ्या तादात्म्य करतात आणि ते भौतिक भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासलेले असतात.
हे भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीची एक देणगीच आहे आणि जी शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त आहे त्याला मंद किंवा आत्मज्ञान नसणारा मूढ व्यक्ती असे म्हटले जाते. अज्ञानी जण शरीरालाच आत्मा समजतात व इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात. ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजनीय मानतात आणि ते धार्मिक कर्मकांडाच्या विधीनाच सर्व काही मानतात. अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्याची सामाजिक राष्ट्रीयता आणि परोपकारवाद इत्यादी कार्य असतात. अशा उपाधीच्या प्रभावाने ग्रस्त झालेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच गुंतलेले असतात, कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे कल्पनाच आहे असे त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमध्ये मुळीच स्वारस्य नसते. तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहे त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा एखाद्याने स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम आहे. असे मोहित व्यक्ती अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्मे इंद्रियासारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्वामध्ये निमग्न होऊ शकतात. अज्ञानी मनुष्याच्या कृष्ण भावनाभावित कर्माचे महत्त्व असू शकत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सल्ला देतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ व्यर्थ दौडू नये. पण भगवत भक्त हे भगवंतापेक्षा दयाळू आहेत, कारण त्यांना भगवंताचा यथार्थ हेतू समजतो. यास्तव ते या प्रकारचा धोका पत्करतात. इतकेच काय तर ते अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात, कारण कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज जय, गोपाळ कृष्ण महाराज जय, सांब शिवारायण महादेव कैलासमध्ये. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, श्लोक नंबर 29 पर्यंत मी आत्ता तुम्हाला ही गीता इथेच मी व्हिडिओ हा बंद करतो. तुमचा मी इथेच निरोप घेतो. धन्यवाद.